आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। यवतमाळच्या राळेगावमध्ये सकल हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदची हाक, मुलींची तस्करी करणाऱ्या संशयित आरोपींवर कठोर कारवाई करा। बंदची हाक देत राळेगाव शहरातील क्रांती चौकात आंदोलन केले जाणार, पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला एकाच दिवसात महाराष्ट्रात 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल, मुंबईत 7072 वाहनांची विक्रमी नोंद। नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी। कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान, न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या पीठासमोर सुनावणी होणार। कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष। तामिळनाडूतील फटाक्यांच्या कारखान्यात 2 मोठे स्फोट, 16 महिलांसह 23 कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना। दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती। सोशल मीडियावरील बेकायदेशीर आणि दिशाभूल करणाऱ्या मजकुराविरोधात निवडणूक आयोगाची कडक भूमिका। आचारसंहितेचा भंग करणारा मजकूर 3 तासांच्या आत हटवला नाही तर आयटी कायद्यानुसार संबंधित प्लॅटफॉर्मवर थेट कारवाई करणार, आयोगाचा इशारा। अमेरिकेतील लुइझियानामध्ये कौटुंबिक वादातून गोळीबार, हल्लेखोरानं वेगवेगळ्या घरांमधील 8 मुलांवर गोळ्या झाडल्या, पोलिसांनी पाठलाग करत हल्लेखोराला ठार केलं। 350 वर्षांची परंपरा असलेल्या बुलढाण्यातील भेंडवळचा पहिला अंदाज समोर। वाघ महाराजांकडून देशाचं पंतप्रधान पद कायम राहणार असल्याचं भाकीत, तर कापूस, ज्वारी आणि आंबाडी पीक जोमात, मात्र 3ऱ्या महिन्यात अतिवृष्टीच्या धोक्याचं भाकीत। पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात आजपासून 22 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता, विजांच्या कडकडाटासह काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज।